नमस्कार, मी सलोनी नांदे आणि आपण पाहत आहात अभिजित भारत. नागपूर मध्यमवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्ब सदृश्य बॉक्स आढळला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. BDDS पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वलाग्रही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सुराबर्डी परिसरात पुढील तपासणीसाठी संशयित बॉक्स नेला आहे. आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोली डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय. ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर PI मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले. आपण गाडीचं इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर BDDSची टीम पण इथे आली होती. तर त्या BDDSच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाटत आहे. सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे. तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल. ही बस कुठून आली होती आणि कुठून बस आली होती ही? आणि गडचिरोली डेपोची बस आहे. ती 1 तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती. तर एक दुपारीच कळलं जवळपास 2च्या सुमारास आपल्याला माहिती मिळाली. 1:30 वाजता ही माहिती मिळाली आपल्याला. डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम्स इथे आढळून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे. ते थोडी BDDSला त्यात संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले. सुराबर्डी EOTC आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल. तिथे जाऊन ते सुरक्षित राहील म्हणून तिथे घेऊन गेले. तर योग्य होणार नाही चेक करणे. तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढचं काय त्याच्यामध्ये. तर तत्कालीन जे आता ते चालक आहे त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे. तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल. ते इथे आता अवेलेबल नाही आहेत. तर काल जे सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल.